उन्हाळा म्हटलं की थंडगार काहीतरी खाण्याचं मन होतं. त्यातले त्यात घरी बनवता जर आपल्याला आलं काही तर त्यात आणखीनच मस्त. आज आपण पाहणार आहोत उन्हाळा स्पेशल थंडगार मस्त लस्सी. आता ही लस्सी आपण केशर गुलकंद लस्सी आपण याला म्हणणार आहोत, कारण की आपण त्यामध्ये गुलकंद आणि केशरचा देखील वापर केलेला आहे. अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये आणि चवीला तर अप्रतिम बनून तयार होते. तुम्ही नक्की घरी ट्राय करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी एक मिक्सरचा पॉट घेतलेला आहे. त्यामध्ये 1 कप घट्ट दही घ्यायचं आहे. घरचं गोड दही घ्यायचं आहे, आंबट दही अजिबात घ्यायचं नाही. आणि त्यानंतर मी इथे 4 चम्मच पिठी साखर टाकलेली आहे. तुम्ही खडी साखर पण टाकू शकता, पण इथे मी बारीक केलेली पिठी साखर टाकत आहे. इथे 4 चम्मच पिठी साखर टाकलेली आणि इथे मी केसर पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं ते टाकायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर इथं गुलकंद आहे ते पण आपल्याला टाकायचं आहे. केसर गुलकंद लस्सी आहे आपली, म्हणून आपण त्याचा समावेश यामध्ये करणार आहोत. तुम्ही केसर आणि गुलकंद स्किप पण करू शकता. आता इथे मी थंड पाणी टाकले आणि आता त्याला छान मिक्सरला फिरवून आपण घेतलेला आहे. इथे पहा रंग खूप छान आलेला आहे केसरमुळे. आता त्याला आपण ग्लासमध्ये टाकून ग्लासमध्ये आपण काढून घेणार आहोत. खूप पातळ नाही, एकदम घट्टसर अशी लस्सी आपली बनवून तयार आहे. जर तुम्हाला आणखीन फ्लेवर आवडत असतील त्यामध्ये मँगो, पायनॅपल कुठलाही तुम्ही फ्रूट ॲड करून तुम्ही मिक्सरला फिरवून त्याची फ्लेवरयुक्त लस्सी बनवू शकता. आता इथे वरून मी मलाई टाकत आहे, थोडीशी फ्रेश मलाई आहे ही घरची, ही थोडंसं टाकलेली आहे. त्यानंतर आता आपण यात थोडीशी आईस्क्रीम टाकणार आहे. मी एकदम फॅन्सी लुक करत आहे लस्सीचं, जसं बाहेर जशी लस्सी भेटते ॲज इट इज आपण घरी तशी बनवणार आहोत. वरून थोडी थोडी आईस्क्रीम टाका. जो फ्लेवर अवेलेबल असेल ते, नसेल तर स्किप पण करू शकता. आणि अर्थातच वरून ड्रायफ्रूट्स, इथे मी पिस्ता आणि बदाम घेतलेले आहेत ते कट करून टाकत आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट यावरती ॲड करू शकता. आता त्यानंतर आपला अर्थातच फ्लेवर आहे गुलकंद आणि केसर, म्हणून यावरती मी थोडंसं आणखीन गुलकंद टाकत आहे. गुलकंदची चव खूप छान लागते आणि दोन्ही ग्लासमध्ये मी टाकत आहे. त्यानंतर केसर टाकायचे थोडंसं, 1-2 काड्या केसरच्या, आणि मस्त टुटी फुटी असेल तर ती टाका. माझ्याकडे अवेलेबल होती कलरफुल, म्हणून मी ती देखील त्याच्यावरती टाकून घेतलेली. एकदम मस्त ही लस्सी बनवून तयार होते. एकदम छान. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही डेकोर करा किंवा फ्रूट देखील यामध्ये ॲड करू शकता. मी जे अवेलेबल होतं त्यापासून बनवलेली आहे. एकदम बाजारसारखी लस्सी बनवून तयार आहे. एकदम डिलिशियस, टेम्पटिंग आणि विशेष म्हणजे चवीला तर अप्रतिम थंडगार लस्सी. तुम्ही गेस्ट वगैरे आल्यावर तर नक्की बनवून त्यांना सर्व करा, ते देखील खुश होतील. एकदम जबरदस्त बनवून तयार झालेली आहे. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला आपल्या अर्थातच सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत भेटू आपण नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सोनाली सिंपल रेसिपी या चॅनलला जॉईन करा. थँक्यू. बाय बाय.